सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला आणि तो मान्यही केला। परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातंय की सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार की बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं की आमच्यासारखा रिझल्ट येतो, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतोय। परंतु खरं तर सहकारातली निवडणूक ही काय कुठल्याही राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी लढली गेलेली नव्हती। खरं तर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता सलग 53 वर्ष एकाच कुटुंबामध्ये आहे आणि या ठिकाणी विधानसभेला निवडून आल्यानंतर सभासदांनी एक भूमिका मांडली होती की या ठिकाणी सभासदांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या तिथं मला पत्रकार बांधवांनी विचारलं की बाबा तुमची भूमिका काय सह्याद्रीच्या बाबतीत, आणि त्या माध्यमातून मी त्यावेळेला सांगितलं होतं की विकेंद्रीकरणाचा राजकारणामधल्या या ठिकाणी विचार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आज मी आमदार झालोय। या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाला चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याची माझी त्या माध्यमातून एक भूमिका होती आणि त्याचा काही तोटा झाला असं मी म्हणणार नाही की ज्या दिवशी मी भूमिका डिक्लेअर केली त्यानंतर 1 महिन्याच्या आत या ठिकाणी गेल्या वर्षी जी साखर 7 रुपये किलोची 10 रुपये किलो केली होती सभासदांसाठी, या ठिकाणी त्या सह्याद्रीच्या चेअरमननी डिसिजन घेतला की इथून पुढे ती साखर आम्ही फ्री देऊ। अशा पद्धतीनं या ठिकाणी सभासदांना त्यातून काही का होईना न्याय मिळालेला आहे आणि सहकारातील सभासद हे अशा पद्धतीनं केले जातात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कुणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा हे ते संचालक मंडळ ठरवत असते। त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा, कोणाला सभासद करायचं आणि या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात। अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास 9000 सभासद आजही या ठिकाणी वारस नोंदीपासून वंचित आहेत आणि हे जे काय बॅलेट पेपर वगैरे म्हणतायत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे 9000 सभासद वारस नोंदी करून घ्या, इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे ते। आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी 100% तयारी आहे। आणि ही माझं आता फक्त हा विषय इथं राहिला नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की फार पारदर्शक पद्धतीनं सहकारामध्ये किती सभासद केले जातात, त्यांना काय न्याय दिला जातो ही जगजाहीर आहे। त्यामुळं ह्या इलेक्शनचे संदर्भ आणि जनरल इलेक्शनचे संदर्भ कुठंही जुळू शकत नाहीत। त्यामुळं थोडंसं जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलंय, खरं तर त्याच्यावर मला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती, पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्रच आता सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आविर्भावात जे आहेत त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे की बाबांनो हे सहकारातलं इलेक्शन आहे, त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठेही जुळू शकत नाहीत। हा, तुम्ही आजही माहिती घ्या की या ठिकाणी आजही 9500 जे मयत सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेल्या नाहीत। या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत, जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत, अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास 38,000 ही संख्या आहे, सभासद संख्या। 32,000 फक्त मताला आले तर त्यात जवळपास 2,500 ते 3,000 सभासद मयत आहेत, त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली नाहीत। त्यामुळं 9,500 सभासद 9,000 यात आले तर रिझल्ट काय लागेल तुम्ही पण बघताय। आणि हे सभासद त्यांनी सगळे केलेले सभासद आहेत, त्यात आम्ही एकही केलेला सभासद नाही। त्यात सुद्धा आज 10,000 सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिलेलं आहे। त्यामुळे एवढं हुरळून जाण्याची पण काय फार गरज आहे असं मला वाटत नाही। आणि या ठिकाणी मुळातच तुमच्या माहितीसाठी सांगतो, सहकारामध्ये इलेक्शन लावणं हीच फार मोठी गोष्ट असते, पण किमान नाही म्हणलं तरी त्यांच्या विरोधात या ठिकाणी 170 अर्ज आले होते। त्यामुळं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आणि आम्ही ताकदीनं लढलो।
पण शेवटी यामध्ये काय आहे की मतदार कोण हे ते ठरवतात. जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत नाही आणि हार्डली 7% मतदार हा विधानसभेतला आहे या इलेक्शनला. अजून 93% मतदार हे या इलेक्शनमध्ये विधानसभेतले बाजूलाच आहेत. 5 तालुक्यात कडेपूर कडेगावचा काय संबंध नाही, दक्षिणेतला काय संबंध नाही, काही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काही या ठिकाणी संबंध नाही. निश्चित थोडासा फरक पडला असता. आम्ही 12,000 मतापर्यंत गेलो असतो. जी 10,000 विरोधात मते गेली ते खाली आले असते आणखी, त्यामुळे इलेक्शन आणखी घासलं असतं. 100% यातनं जे आम्हाला काय अचीव करायचं होतं ते या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातून आम्ही केलं. मला काय कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं, माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लढलो. हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी लढले. एकाच पक्षातल्या 2 वेगवेगळी त्याचा फायदा बाळासाहेब पाटलांना झाला आणि भाजप जर एकत्र काम करते विधानसभेत एकी आपण तर मग काकडे निवडून जास्त काय. आणि तुम्ही स्वतः आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा जिल्हाध्यक्षांनी कसं काय त्यानंतर? बेसिकली मी मगाशी सांगितलं, सहकार हे काय राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा निवडणूक नसते. मी या ठिकाणी वरिष्ठ नेते सुद्धा मला प्रचारात आणता आले असते भारतीय जनता पार्टीचे, पण याला कुठेही आपल्याला पक्षीय कलर द्यायचा नव्हता किंवा सहकारामध्ये वेगवेगळ्या युत्या वगैरे आघाड्या होत असतात. त्याला जनरल इलेक्शन सारखं या ठिकाणी नसते. त्यामुळं या ठिकाणी ही जी काय भूमिका आहे त्यांना एक वेगळी भूमिका घ्यावी वाटली, त्यामुळे त्यांनी ती घेतली. गटबांधणी वगैरे झाली असं तुम्हाला मानता नाही? 100% गटबांधणी झाली. तुम्ही मतदान मला किती मिळाले त्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल. या ठिकाणी हा सभासदांनी आज या ठिकाणी मला 7,500 ते 8,000 मतं पॅनलला दिलेली आहेत. त्याच पद्धतीनं त्यांना 2130 मतापर्यंत या ठिकाणी म्हणजे 10,000 सभासद हे बाजूला गेलेत. आणि त्यामध्ये लक्षात पण येतं की कोणाला किती मतं मिळाली, कोणाला काय झालं. त्यामध्ये आता मी तसं जर बघितलं तर माझ्या बरोबरचे कार्यकर्ते आणि सभासद त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं दिली ही सुद्धा काही कमी नाही सहकारामध्ये. एकत्र लढण्यासंदर्भात आमच्या 3-4 बैठका झालेल्या होत्या, पण काही मंडळींना थोडस एकत्र होऊन द्यायचं नव्हतं. आता कशाला सगळंच मला बोलायला होत आहे. सरकारचं राजकारण नसतं सुद्धा तुमच्या बाबत राजकारण झालं असं म्हणायचं का? असं नाही म्हणता येणार, कारण शेवटी काय आहे, ज्याला कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे, काय करायचंय, प्रत्येकाचा मोठो वेगळा आहे आणि प्रत्येक गणित वेगळे असतात. ज्या वेळेला पक्षाचं व्यासपीठ येतं त्यावेळेला एका जागेवर सगळे येतात, तिथं काय अडचण नसते. असं पण काय नसेल, एक वेगळा हेतू असू शकतो यात. आणखी काय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असं एकूण आता चित्र दिसते समाजाने मतदान केलेलं आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही 1 बारी घेतो 4 बारी असं करणार? असं नाही काय. तुम्हाला यावेळेला ज्या वेळेला जनरल इलेक्शन असेल त्यावेळेला करार उत्तरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुती ही सगळ्यात टॉपला असणार आहे. वारस नोंदी लावली असत्या तर हे 9-9.5 सभासद मतदानात आले असते. आणि वारस नोंदी अजिबात केले नाहीत असं नाही. जो माझ्या गटाचा असेल त्याची पेंडिंग ठेवायची, तो त्यांच्याच फार जवळचा आहे त्याची वारस नोंद करायची. तर फिल्टर करून हे केलेल्या गोष्टी आहेत. म्हणून मी आज म्हणतोय ना की आज सुद्धा त्यांनी ते सगळे वारस नोंद करावी, परत एकदा इलेक्शनला सामोरं जावं, कारखाना जिंकून दाखवावा. आज सुद्धा मी म्हणतोय त्या ठिकाणी आणि माझी पण तयारी आहे. त्यानंतर विधानसभेला सुद्धा मी राजीनामा देतो, परत एकदा आपण लढूया. जनमानसात कोणाची किंमत जास्त आहे किंवा आज या ठिकाणी कोणाकडं जनमानसांचा कौल आहे त्या ठिकाणी आपण जनतेमध्ये जाऊन घेऊ शकतो. जरी मशीनवर झालं असतं तरी तेवढीच मतं पडली असती. हे आज काय आहे, महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यानं नाकारलेलं आहे आणि त्यांचा जर बघितला तर टॉपचा विषय हाच आहे की ईव्हीएम.
पण त्यांना एक कळणं झालंय की सहकारातलं इलेक्शन, जनरल इलेक्शन, मतदार किती, मी तुम्हाला सांगतो की हार्डली 6% मतदारानं यात मतदानात भाग घेतलाय कराड उत्तर मधल्या. तुम्ही 94% लोकही बाहेरच आहेत, तुम्ही 6%, आणि ते सभासद करताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे काही ह्या 54 वर्षात केलेत ते तुम्ही एक एक करून तुम्हीच सभासद केलेले आहेत. त्यातल्या 10,000 सभासद बाजूला आलेत तुमच्यापासून. फार मोठा विचार करायला लावणारी गोष्ट आहे.